हॅलो एव्हरीवन, कल्याणी अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपण नवीन सिरीज चालू करत आहोत 10वीच्या मुलांसाठी, ज्याच्यामध्ये आपण कंप्लीट रिव्हिजन करत आहोत अल्जेब्रा आणि जॉमेट्रीसाठी. अल्जेब्रामध्ये 6 चॅप्टर्स आहेत. या 6 चॅप्टर्सची रिव्हिजन आपण फक्त 6 दिवसांमध्ये कव्हर करणार आहोत. 6 डेज 6 चॅप्टर्स. ॲज यू नो दॅट अल्जेब्रामध्ये हे 6 चॅप्टर्स आहेत. हे फक्त आपण 6 दिवसांमध्ये टू द पॉइंट कव्हर करणार आहोत. जसं आपल्याला एक्झामला बोर्डाला जसे एक्सपेक्टेड असतात, या पद्धतीनं आपण ही रिव्हिजन करणार आहोत. जॉमेट्री आणि अल्जेब्राची ही सिरीज वेगळी असणार आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ द फर्स्ट चॅप्टर, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. पहिल्यांदा लक्षात ठेवा, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या चॅप्टरमध्ये तुम्हाला काय काय माहित असलं पाहिजे. पहिल्यांदा लिनियर इक्वेशन्स म्हणजे काय, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय, त्यानंतर याचा जनरल फॉर्म जो आहे तो माहित असला पाहिजे. त्यानंतर लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या ज्या मेथड्स आहेत त्या माहित असल्या पाहिजे. तुम्हाला याच्यावरती प्रश्न कसे विचारले जातात, एक स्पेसिफिक म्हणतात की सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करा. जर असं काही मेन्शन केलेलं, स्पेसिफिक मेथड जर कुठली मेन्शन केलेली नसेल तर कुठल्याही मेथडनी तुम्ही ते लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करू शकता. जर स्पेसिफिकली मेन्शन केलं असेल की क्रॅमर्स रूल वापरा किंवा ग्राफिकल मेथड वापरा किंवा इलिमिनेशन मेथड वापरा, तर ती स्पेसिफिक मेथड तुम्हाला माहित असली पाहिजे. त्यामुळे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल हा चॅप्टर करताना या सर्व मेथड्स तुम्हाला माहित असल्या पाहिजेत, कारण बोर्डाच्या एक्झामला त्या स्पेसिफिक मेथड्स विचारल्या जातात आणि त्यावेळी तुम्हाला त्या स्पेसिफिक मेथडनीच आन्सर्स काढायचे असतात. ठीक आहे, तर सुरू करूयात. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की लिनियर इक्वेशन म्हणजे काय. इक्वेशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये व्हेरिएबल असतं, एक अननोन असतो, बरोबर आहे. आणि ज्यावेळी कोणतंही इक्वेशन म्हणजे काय, आपण इक्वेट करतो कुणासोबत, ज्याच्यामध्ये LHS आणि RHS असते, बरोबर आहे, याला आपण इक्वेशन म्हणतो. करेक्ट. अल्जेब्रिक एक्सप्रेशन ज्यावेळी आपण इक्वेट करतो त्याला आपण इक्वेशन म्हणतो. या इक्वेशन मध्ये व्हेरिएबल्स असतात. व्हेरिएबल म्हणजे काय, ज्याची व्हॅल्यू चेंज होती. आणि हे जे व्हेरिएबल्स आहेत हे आपण कशाने दाखवतो, कोणतंही स्मॉल लेटर ABC अप टू झेड अल्फाबेट कोणतंही आपण वापरू शकतो. ABC XYZ MNOP याला काय म्हणतो, व्हेरिएबल्स आपण असे दर्शवतो. त्यानंतर असतं कोइफिशियंट. जे व्हेरिएबल सोबत न्यूमरिकल टर्म येते त्याला आपण काय म्हणतो, कोइफिशियंट म्हणतो. आणि अजून एक टर्म असते त्याला म्हणतो आपण कॉन्स्टंट. कॉन्स्टंट म्हणजे अशी जी फिक्स व्हॅल्यू आहे याला काय म्हणतो आपण, कॉन्स्टंट म्हणतो, बरोबर आहे. ठीक आहे. आता इक्वेशनचे प्रकार जे पडतात, लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, हे कशावरून पडतात, या व्हेरिएबल वरून पडतात. या व्हेरिएबलची जी पॉवर असते या पॉवर वरून आपण इक्वेशनचा प्रकार ठरवतो. जसं की कुठलंही इक्वेशन असेल आणि या इक्वेशन मध्ये जर व्हेरिएबलची पॉवर एक असेल तर याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो. पण जर या व्हेरिएबलची पॉवर जर 2 असेल तर त्याला आपण काय म्हणतो, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. सो बेसिकली दिलेलं इक्वेशन आहे. या इक्वेशन मध्ये प्रत्येक टर्म, अशी टर्म ज्याच्यामध्ये व्हेरिएबल आहे त्याची डिग्री काय असली पाहिजे, 1 असली पाहिजे. अशा इक्वेशनला लिनियर इक्वेशन म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ द व्हेरिएबल्स आहेत याच्यावरून 2 प्रकार पडतात, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल आणि लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. जर एकच व्हेरिएबल असेल तर त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल, जे आपण लास्ट क्लासमध्ये पाहिलेलं आहे. आणि आता जे 10th क्लासमध्ये आपण बघतो आहे, ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असतात, 2 अननोन असतात, 2 व्हॅल्यूज तुम्हाला फाइंड करायचे असतात, त्याला म्हणतात लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे, तर याचा आधी आपण एक जनरल फॉर्म बघूयात. लिनियर इक्वेशन कळालं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल कळालं, तर लिनियर इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे तो काय आहे, AX प्लस BY प्लस C इज इक्वल टू 0. कोणतंही इक्वेशन जर या फॉर्म मध्ये असेल तर याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आता याला लिनियर इक्वेशन का म्हणायचं, कारण इथं व्हेरिएबल्स बघा, व्हेरिएबल्स काय आहेत, X आणि Y हे काय आहेत, व्हेरिएबल्स आहेत. A आणि B काय आहेत, हे कोइफिशियंट आहेत. करेक्ट. जो A आहे तो काय आहे, कोइफिशियंट ऑफ X आहे, B आहे तो कोइफिशियंट ऑफ Y आहे, आणि जो C आहे तो काय आहे, कॉन्स्टंट आहे, जी फिक्स व्हॅल्यू आहे. आता व्हेरिएबल मध्ये X आणि Y ची इथं पॉवर काय आहे, 1 आहे, त्यामुळे याला काय म्हणतो आपण, लिनियर इक्वेशन. ठीक आहे. आणि व्हेरिएबल्स किती आहेत, X आणि Y असे 2 व्हेरिएबल्स आहेत, म्हणून याला काय म्हणायचं, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. कॉन्सेप्ट लक्षात आली, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. नाउ व्हेन दे आर सेइंग की सॉल्व द लिनियर इक्वेशन, याचा अर्थ काय असतो, हे जे व्हेरिएबल्स आहेत X आणि Y, हे जे व्हेरिएबल्स आहेत याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची असते. व्हेन यू आर सेइंग सॉल्व द लिनियर इक्वेशन, याचा अर्थ काय होतो, फाइंड द व्हॅल्यू ऑफ X आणि Y. आता आपण गेल्या क्लासमध्ये पाहिलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल कसं सोडवायचं आहे.
शिवाय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलची आपण इलिमिनेशन मेथड सुद्धा बघितलेली आहे. ठीक आहे, तर आता आपण बघायचं की लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या कोणत्या कोणत्या मेथड्स आहेत. पहिली मेथड आहे इलिमिनेशन मेथड. दुसरी आहे ग्राफिकल मेथड. आणि तिसरी आहे क्रॅमर्स रूल. तुम्ही कोणताही बोर्डाचा पेपर उचलून बघा, याच्यामध्ये तुम्हाला या मेथड्स मिळतील. मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट दाखवते. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला क्वेश्चनचा प्रकार तुम्हाला कळून येईल की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. हा आहे आपला प्रॅक्टिस सेट, जो तुमच्या पुस्तकाच्या शेवटी दिलेला आहे. या चॅप्टरच्या शेवटी मिळेल तुम्हाला. याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कुठल्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात. ओके, तर हा आहे प्रॅक्टिस सेट 1.5. याच्यामध्ये आता हे तुम्हाला 1.5 आहे. आपल्याला हवं आहे प्रॉब्लेम सेट 1. याच्यामध्ये एमसीक्यूज बघा. ड्रॉ द ग्राफ मेथड, ग्राफिकल. त्यानंतर सायमल्टेनियस इक्वेशन दिले, डीएक्स डीवाय दिलेले. हा क्रॅमर्स रूल डिटर्मिनंटचा क्वेश्चन आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विचारलेला आहे. त्यानंतर सॉल्व द इक्वेशन बाय डिटर्मिनंट मेथड मेन्शन केलेला आहे. ax plus by is equal to c. दिस सायमल्टेनियस इक्वेशन किती सोल्युशन्स आहेत हे पण आपण बघणार आहोत. त्यानंतर ग्राफ काढायचा आहे. इथं आता हा प्रश्न आहे तो सॉल्व द इक्वेशन्स ग्राफिकली, ग्राफिकल मेथड आहे. त्यानंतर डिटर्मिनंटची मेथड. हा डिटर्मिनंट इट इज अ पार्ट ऑफ क्रॅमर्स रूल. नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन बाय क्रॅमर्स मेथड. ठीक आहे, आणि त्यानंतर म्हटलंय सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलीही मेथड वापरू शकता, पण असे प्रश्न सोडवण्यासाठी काही स्पेसिफिक मेथड आहे ती आपण बघणार आहोत. आणि लास्टला आहेत आपले वर्ड प्रॉब्लेम्स. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये काय असतं की वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत, याला तुम्हाला इक्वेशन मध्ये आधी कन्वर्ट करायचं असतं. 2 इक्वेशन तुम्हाला मिळतील आणि त्यानंतरच आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचं. आता दुसरा प्रश्न की 2 इक्वेशन का लागतात आपल्याला. तुम्ही आधी बघितलेलं आहे की लिनियर इक्वेशन इन 1 व्हेरिएबल ज्यावेळी आपण सोडवत होतो ax प्लस c इज इक्वल टू 0, तर तिथं एकच व्हेरिएबल होतं, त्यामुळे एक इक्वेशन पुरेसं होतं आपल्याला व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी व्हेरिएबलची. आता बघा, जसं की 3x² इज इक्वल टू 9. तर इथं काय आहे, एकच व्हेरिएबल आहे, एकच व्हेरिएबलची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची, त्यामुळे एक इक्वेशन पुरेसं आहे. हे कसं सोडवतो आपण, x² इज इक्वल टू 9 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू x आणि x इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3. ही तुम्हाला x ची व्हॅल्यू आहे. पण ज्यावेळी तुम्हाला 2 व्हेरिएबल्स असतात, याच्यासाठी आपल्याला काय लागतात, 2 इक्वेशन्स लागतात. त्यामुळे लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करताना नेहमी तुमच्याकडे 2 इक्वेशन्स असले पाहिजेत. ओके, चल आता आपण बघूयात इलिमिनेशन मेथड काय आहे. इलिमिनेशन मेथड मध्ये आता मी 2 इक्वेशन्स घेते. x प्लस वाय इज इक्वल टू 6, x प्लस 2y इज इक्वल टू 12. हे तुम्हाला 2 इक्वेशन सोडवायचे आहेत. आता इथं तुम्ही बघा व्हेरिएबल्स चेक करायचे, एक्स वाय 2 व्हेरिएबल्स आहेत. तर इलिमिनेशन मेथड मध्ये इलिमिनेशन म्हणजे काय, इलिमिनेट करणं. आपण काय करतो, याच्यामध्ये एक व्हेरिएबल इलिमिनेट करतो. त्यानंतर तुम्हाला जे लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबल मिळतं त्या 1 व्हेरिएबलची आधी व्हॅल्यू फाइंड करायची आणि ती 1 व्हेरिएबल जे आपल्याला व्हॅल्यू मिळालेली ते परत एका इक्वेशन मध्ये फाइंड करून दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची असते. याला म्हणतात आपण इलिमिनेशन. इलिमिनेशन का म्हणतो, कारण आपण 2 व्हेरिएबल पैकी एका व्हेरिएबलला इलिमिनेट करतो. ऑलराईट, ओके. आता इथे पहिल्यांदा काय बघायचं आहे, एक्स वाय, एक्स आणि 2y. इथं एक्स आणि एक्स जर बघाल तर इथं कोएफिशियंट तुमचा सेम आहे. तर इलिमिनेशन मध्ये कुठल्याही एका व्हेरिएबलचा कोएफिशियंट हा सेम असला पाहिजे. जर सेम नसेल तर तो सेम करून घ्यावा लागतो. जसं की इथं y आणि 2y आहे, पण इथं 2y आणण्यासाठी मला काय करायला लागेल, जे इक्वेशन नंबर 1 आहे याला 2 नी मल्टिप्लाय करायला लागेल. त्यावेळी मला काय मिळेल, y आणि 2y दोन्ही सेम कोएफिशियंट वाले व्हेरिएबल्स मिळतील. ठीक आहे, पण आपलं पहिलं जे व्हेरिएबल x आहे ते सेम आहे, त्यामुळे मी ऍज इट इज घेते. आता x आणि x जर इलिमिनेट करायचं असेल तर मला हे काय करायला लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर हा सबट्रॅक्ट केल्यानंतर काय होईल, x ला x कॅन्सल होईल. y minus 2y minus y is equal to 6 minus 12 minus 6. So y is equal to 6. हे लिनियर इक्वेशन मधल्या एका व्हेरिएबलची तुम्हाला व्हॅल्यू मिळाली. आता काय करायचं, हे y is equal to 6 कुठल्याही एका इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट करायचे. तर x plus 6 is equal to 6. So x is equal to काय येईल इथे, 0. तर x आणि y च्या इथे आपल्याला व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. याला काय म्हणतात, सॉल्विंग द लिनियर इक्वेशन बाय इलिमिनेशन मेथड. हा एक प्रॉब्लेम झाला. चला अजून एक मेथड आपण अजून एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात. हा टाइप बघून घ्या एकदा. 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 आणि 17x प्लस 15y
इज इक्वल टू 11. आता या दोन इक्वेशन मध्ये जर तुम्ही बघाल तर याचे जे आता हे जर इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करा म्हटले तर काय करता येईल तुम्हाला? तर पहिल्यांदा 15 आणि 17 मल्टिप्लिकेशन करायला लागेल. हे खूप मल्टिप्लिकेशन मोठं होईल. म्हणजे इक्वेशन नंबर 1 ला 17 मल्टिप्लाय करा, इक्वेशन 2 ला 15 मल्टिप्लाय करा आणि त्यानंतर व्हॅल्यू शोधा. खूप तुमचा लेंदी प्रॉब्लेम होणार आहे. तर इथं तुम्हाला काय दिसतंय, ऑब्झर्व करा की एक्स आणि वाय चे जे कोइफिशियंट आहेत ते इंटरचेंज आहेत. म्हणजे इथला 15x इथं 15y आहे आणि इथला 17y इथं 17x आहे. तर अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करायचं, या दोघांची ऍडिशन करा. या दोघांची ऍडिशन करा. काय मिळेल, 15 आणि 17 32x अधिक 17 आणि 15 32y इज इक्वल टू 21 प्लस 11 32. ठीक आहे. आता सगळीकडे 32 कॉमन दिसतोय, कॅन्सल करा किंवा इथं 32 कॉमन घेतल्यानंतर आतमध्ये काय राहील, x प्लस वाय इज इक्वल टू 32. 32 दोन्ही साईडनी कॅन्सल होईल. काय राहिलं, x प्लस वाय इज इक्वल टू 1. इक्वेशन एकदम तुमचं सिंपल आलेलं आहे. बरोबर आहे. आता याच्यावरून तुम्ही सॉल्व्ह करू शकता का? एक्झॅक्टली. x प्लस वाय इज इक्वल टू 1 मिळालं. त्यानंतर आता पुढे काय करायचंय, हे पहिल्यांदा ऍडिशन केली. आता काय करायचंय, सबट्रॅक्शन करायचं. म्हणजे 15x x सबट्रॅक्शन केल्यानंतर काय मिळेल, 15x प्लस 17y इज इक्वल टू 21 मायनस 17x प्लस 15y ऍज इट इज आधी लिहून घेऊयात आणि त्यानंतर सबट्रॅक्शन करूयात. ठीक आहे. इथं काय राहिला, मायनस 2x, हा मायनस काय होईल, प्लस 2y इज इक्वल टू 21 मायनस 11 10. ठीक आहे. हे काय झालं, मायनस 2 कॉमन घ्या किंवा 2 कॉमन घेतला, मायनस x प्लस y इज इक्वल टू 10. हा 2 इकडे आला, 10 डिवायडेड बाय 2 5 झाला. तर मायनस x प्लस y इज इक्वल टू 5. हे तुमचं इक्वेशन 2 मिळालं. दिस इज युअर इक्वेशन नंबर 2. आता दोन इक्वेशन तुमचे काय झालेत बघा. ठीक आहे. इक्वेशन 1 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 1 आणि दुसरे इक्वेशन काय आहे, मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आता बघा, आता इलिमिनेशन मेथड अप्लाय करणं इझी आहे का? एक्झॅक्टली. इलिमिनेशन अप्लाय करा, कारण इथं काय कोइफिशियंट सेमच आहेत. ऍडिशन केली, एक्स ला एक्स कॅन्सल झाला, y प्लस वाय 2y इज इक्वल टू 1 प्लस 5 6 y इज इक्वल टू 3. ही y ची व्हॅल्यू आली. आता x ची व्हॅल्यू फाइंड करूयात. इक्वेशन 1 मध्ये मी पुट करते इथे, किंवा इक्वेशन नंबर 3 म्हणा याला. x प्लस 3 इज इक्वल टू 1, सो x इज इक्वल टू मायनस 2. तर या तुमच्या व्हॅल्यूज झाल्या x इज इक्वल टू मायनस 2 आणि y इज इक्वल टू 3 टू सॉल्व्ह दीज टू इक्वेशन्स. तर ही सुद्धा इलिमिनेशन मेथड आहे. बऱ्याच वेळा बोर्डाच्या एक्झामला असे इक्वेशन्स देतात, 15x प्लस 17y इज इक्वल टू आणि 7 म्हणजे इंटरचेंज असतात आणि ते विचारतात की x प्लस y ची व्हॅल्यू काय आहे किंवा x मायनस y ची व्हॅल्यू काय आहे. तर अशा प्रॉब्लेम्स मध्ये काय करायचं आहे, पहिल्यांदा दोन्ही इक्वेशनची ऍडिशन करा, त्यानंतर इक्वेशन सबट्रॅक्ट करा, त्यानंतर तुम्हाला जे दोन सिम्प्लिफाईड इक्वेशन्स मिळतील ते इलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करा. तर ही झालेली आहे तुमची इलिमिनेशन मेथड. एक प्रॅक्टिस सेट मधून प्रॉब्लेम सोडूयात आपण. कोणताही क्वेश्चन घेऊयात. 5th क्वेश्चन, 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 आणि x प्लस 5y इज इक्वल टू 4. पहिल्यांदा आता डिसाईड करा, इलिमिनेशन मेथडनी आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करते. पहिल्यांदा डिसाईड करा की कोणत्या व्हेरिएबलला आपल्याला इक्वेट करायचं आहे. इथं 5x आहे, इथे x आहे, तर इक्वेशन 2 ला आपण 5 नी मल्टिप्लाय करूयात. इक्वेशन 2 ला 5 नी मल्टिप्लाय करूयात. काय मिळेल, पहिलं इक्वेशन ऍज इट इज राहील, 5x प्लस 2y इज इक्वल टू मायनस 3 आणि जे दुसरे इक्वेशन आहे ते काय होईल, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. आता ज्यावेळी मल्टिप्लाय करतोय, 5 नी मल्टिप्लाय करतोय म्हणजे प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचंय, फक्त एकाच टर्मला मल्टिप्लाय करायचं नाही, प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. तर हे दोन इक्वेशन्स मिळाले. 5x सेम आहे, सबट्रॅक्ट करूयात. 5x कॅन्सल होईल. 2 मायनस 25y मायनस 23y इज इक्वल टू मायनस 3 मायनस 20 मायनस 23. सो y इज इक्वल टू 1. ही y ची व्हॅल्यू झाली एका व्हेरिएबलची. त्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड करायची, अजून x ची. इक्वेशन 2 घेऊयात, x प्लस 5y इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1 पुट करूयात. x प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4, x प्लस 5 इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू मायनस 1. तर x इज इक्वल टू मायनस 1 आणि y इज इक्वल टू मायनस 1 हे काय झाले तुमचे x आणि y च्या इथे व्हॅल्यू झाल्या. याला म्हणतात लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करणं बाय इलिमिनेशन मेथड. ऑलराईट. सो ही झाली आहे आपली इलिमिनेशन मेथड. आता आपण बघणार आहोत ती ग्राफिकल मेथड.
या मेथडमध्ये आपण बघणार आहोत आता ग्राफिकल मेथड, लिनियर इक्वेशन सॉल्व्ह करण्याची ग्राफिकल मेथड. याच्यामध्ये काय करतो, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल. एक तर लक्षात ठेवा की लिनियर इक्वेशनचा ग्राफ हा नेहमी एक लाईनच असते. कुठल्याही लिनियर इक्वेशन जर तुम्ही ग्राफवरती प्लॉट केला तर ती कायम तुम्हाला एक लाईनच मिळणार आहे. ठीक आहे, ही स्ट्रेट लाईन असते. मग जे दोन लिनियर इक्वेशनसाठी दोन लाईन्स मिळतील आणि ह्या कुठल्या प्रकारच्या लाईन्स मिळतात याच्यावरून आपण त्या लिनियर इक्वेशनचं सोल्युशन ठरवणार आहोत. तर याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय आलं पाहिजे, तर लिनियर इक्वेशनचा ग्राफ कसा प्लॉट करायचा आहे ते आधी आपण बघूयात. एक कुठलंही इक्वेशन घेऊयात आपण इथे, 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. याच्यात आता पहिल्यांदा काय करायचं आहे, एक बॉक्स बनवून घ्या. आता हे लक्षात ठेवा की दोन पॉइंट्स मधून एकच लाईन जाते. तुम्हाला दोन पॉइंट्स हे सफिशियंट असतात, पण खात्रीसाठी किंवा कन्फर्मेशनसाठी आपण 3 पॉइंट्स कन्सिडर करणार आहोत. तर पहिल्यांदा x घ्या, त्यानंतर y. तर पहिल्यांदा काय करायचं, या इक्वेशन मध्ये x ची व्हॅल्यू 0 पुट करून बघूयात. तर x ची व्हॅल्यू काय झाली 0. याचा आता काय 2 इंटू 0 मायनस वाय इज इक्वल टू 4. हा 0 झाला, y इज इक्वल टू काय आला -4. जर आपण x ची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये 0 घेतली तर y ची व्हॅल्यू काय आहे -4. हा आपला पहिला पॉइंट झालेला आहे. x आणि y तो काय आहे 0 आणि -4. आता उलट करूयात, y ची व्हॅल्यू 0 घेऊयात. y ची व्हॅल्यू जर 0 पुट केली तर इथं काय येतं 2x मायनस 0 इज इक्वल टू 4. y ची व्हॅल्यू 0. तर x ची व्हॅल्यू काय येईल 2x इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 2, x इज इक्वल टू 2. तर 2 आणि 0 हा आपला दुसरा पॉइंट झाला. हे दोन पॉइंट्स ऍक्च्युअली सफिशियंट आहेत, पण कन्फर्मेशनसाठी आपण अजून एक तिसरा पॉइंट घेऊयात. x ची व्हॅल्यू 1 पुट करूयात. x ची व्हॅल्यू 1 घेतल्यानंतर इथं काय मिळेल 2 इंटू 1 मायनस वाय इज इक्वल टू 4. तर 2 मायनस वाय इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 2 मायनस 4, y इज इक्वल टू मायनस, y ची व्हॅल्यू आली -2. आपला तिसरा पॉइंट झालेला आहे 1 आणि -2. ठीक आहे, हे झाले आपले पॉइंट्स. ठीक आहे, आता हे पॉइंट्स आपल्याला काय करायचे आहेत, ग्राफवरती प्लॉट करायचे आहेत. याच्यासाठी आधी ग्राफ घ्या. ठीक आहे, हा आहे तुमचा y ऍक्सिस, हा आहे तुमचा x ऍक्सिस. इथं आहे ओरिजिन 0 0. स्केल कसंही घ्या तुम्हाला हवंय तसं. आता माझ्याकडे पॉइंट्स आहेत 1 2 0 -4 0 आणि -2. तर मला y ऍक्सिस वरती मला y ऍक्सिस सुद्धा लागणार आहे निगेटिव्ह वाला. तर मी परत ड्रॉ करते. हा आपला 0 0 झाला. हा y ऍक्सिस आहे, इथे 1 2, इकडे -1 -2 -3 आणि -4. आणि इथे आहे 1 2 3, इकडे -1 -. ठीक आहे, पहिला पॉइंट आहे 0 आणि -4. हा 0 आहे, त्यानंतर काय आहे -4 आहे. -4 म्हणजे हा पॉइंट झाला. ओके, दुसरा पॉइंट आहे 2 आणि 0. हा x ऍक्सिस वरती 2, y ऍक्सिस वरती 0 म्हणजे हा दुसरा पॉइंट झाला. आणि तिसरा पॉइंट काय आहे 1 आणि -2. हा 1 आहे आणि हा -2 आहे, म्हणजे हा पॉइंट इथे कुठेतरी येईल. बरोबर. आता हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे आहेत. हे तिन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे आहेत असं. ठीक आहे, तर ही काय झाले, ही कुठली लाईन रिप्रेझेंट करते, ही लाईन कुठली आहे 2x मायनस वाय इज इक्वल टू 4. तर अशा पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा ही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन पहिल्यांदा जमलं पाहिजे. हे लक्षात आलं. हे जर आलं तर याच्यावरून लिनियर इक्वेशन तुम्हाला आरामात सोडवता येईल. आता दुसरं कुठलाही इक्वेशन लाईन येईल, त्याची इक्वेशनची लाईन जर समजा ही अशी आली, तर इथं तुम्हाला काय दिसतंय की हे दोन पॉइंट्स आहेत, दोन लाईन्स आहेत, ते एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत आहेत. तर हा पॉइंट म्हणजे त्या इक्वेशनचं काय असतं, सोल्युशन असतं. आता तुम्हाला अजून एक लक्षात येईल की या ज्या लाईन्स आहेत, या 3 प्रकारच्या लाईन्स असू शकतात. म्हणजे काय, तर या 2 लाईन्स आहेत ते एक तर पॅरलल लाईन्स असू शकतात. करेक्ट, कारण सगळ्याच लाईन एकमेकांना इंटरसेक्ट होतील असं होणार नाही. ठीक आहे, हा पहिला प्रकार झाला पॅरलल लाईन्स. दुसरं असं येईल की आता जो आपण प्रकार बघितला याच्यामध्ये काय झालं की लाईन्स इंटरसेक्ट झाल्या. लाईन्स काय झाल्या, इंटरसेक्ट झाल्या. सपोज या जर एकाच पॉइंटमध्ये इंटरसेक्ट होत असतील तर याला काय म्हणतो आपण, इंटरसेक्टिंग लाईन्स. आणि तिसरं असं होईल की या लाईन्स आहेत ते काय होतील, एकमेकांना कोइन्सिडेंट होतील. म्हणजे ही लाईन पण अशी येईल आणि दुसरी लाईन आहे ती पण अशीच येईल, म्हणजे याच्यावरूनच जाणार. याला काय म्हणतात, कोइन्सिडेंट लाईन. आता पॅरलल लाईन्स आहेत, याचा अर्थ काय, पॅरलल लाईन्स याचा अर्थ काय आहे, इथं नो सोल्युशन. म्हणजे या इक्वेशनसाठी कोणत्याही प्रकारचं सोल्युशन नाही. इंटरसेक्टिंग म्हणजे काय, इथं एकच पॉइंट आहे म्हणजे काय, याला काय आहे, युनिक सोल्युशन आहे. आणि हे तिसरा प्रकार आहे तो कोइन्सिडेंट लाईन्स आहेत, म्हणजे भरपूर पॉइंट्स आहेत. याचा अर्थ की देअर आर मेनी सोल्युशन फॉर दिस
इक्वेशन. ओके, तर या अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल मेथडनी इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आहेत. आपण एक सॉल्व्ह करून बघूयात. इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला ग्राफ फॉर्म करायचा आहे. तर x प्लस वाय साठी आपण ग्राफ बघूयात. याच्यासाठी तुम्हाला काय पहिल्यांदा टेबल बनवावं लागेल. 3 पॉइंट्स आपल्याला पाहिजे आहेत, x, y आणि xy. पहिल्यांदा काय करायचे, x ची व्हॅल्यू 0 पुट करा. If I am putting x is equal to 0, 0 plus y is equal to 4, it means y is equal to 4. पहिला पॉइंट झाला 0 आणि 4. नंतर काय करायचंय, y is equal to 0 पुट करायचं आहे. तर काय मिळेल, x plus 0 is equal to 4, it means x is equal to 4. ठीक आहे. त्यानंतर तिसरं काय करायचं, x is equal to 1 पुट करूयात. If I am putting x is equal to 1, 1 plus y is equal to 4, so y is equal to 3. तर हे काय झालं, 1 आणि 3. हे असे आपल्याला 3 पॉइंट्स मिळालेले आहेत. ठीक आहे. सेम आपल्याला काय करायचंय कोणासाठी, दुसऱ्या इक्वेशन साठी सुद्धा. काय आहे हे इक्वेशन, 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. अगेन चार्ट, 3 व्हॅल्यूज हव्यात आपल्याला. हे पटपट जमलं पाहिजे, हे पटपट जमलं पाहिजे. इथं आहे x, इथं आहे y आणि इथे आहे x आणि y. x इज इक्वल टू 0 पहिल्यांदा पुट केला. x इज इक्वल टू 0 म्हणजे काय आलं, y इज इक्वल टू मायनस 2. त्यानंतर y इज इक्वल टू 0 पुट केल्यानंतर काय येईल, x इज इक्वल टू 1 आलं. आणि x इज इक्वल टू 1 पुट केल्यानंतर 2 इंटू 1 2 मायनस y इज इक्वल टू 2. हा y इकडे जाईल, हा 2 इकडे येईल, याचा अर्थ y इज इक्वल टू 0 येईल. x इज इक्वल टू 1, परत एकदा सॉल्व्ह करूया. 2 इंटू 1 मायनस y इज इक्वल टू 2. ठीक आहे. 2 मायनस y इज इक्वल टू 2. हा y इकडे जाईल किंवा हा 2 तिकडे जाईल, 2 मायनस 2 0 येईल. अच्छा, परत आपल्याला सेमच व्हॅल्यू मिळाली. ठीक आहे. x इज इक्वल टू 2 पुट करूयात. 2 इंटू 2 मायनस y इज इक्वल टू 2. 4 मायनस y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू 2. y इज इक्वल टू. ठीक आहे. हे आपल्याला पॉइंट्स मिळालेले आहेत. दुसऱ्या लाईनसाठी सुद्धा, दुसऱ्या लाईनसाठी सुद्धा हे पॉइंट्स आपल्याला मिळालेले आहेत. आता काय करायचं आपल्याला, या 2 इक्वेशन साठी आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा आहे. ग्राफ प्लॉट करूयात. निगेटिव्ह व्हॅल्यू कुठली नाहीये, त्यामुळे ऍज इट इज घेऊयात. ठीक आहे. हा आहे 0 0. ऑलराईट, पॉइंट्स बघा, 1 2 3 1 2 3. पहिला पॉइंट आहे. पहिल्या इक्वेशन साठी बघा, मी हे व्हाईट मध्ये दाखवते. ते x प्लस वाय इज इक्वल टू 4 याच्यासाठी प्लॉट करूयात आधी. 0 4 हा पहिला पॉइंट आहे. 0 आणि 4 म्हणजे हा पॉइंट आला. त्यानंतर दुसरा पॉइंट आहे 4 आणि 0 म्हणजे इथे. आणि तिसरा पॉइंट आहे 1 आणि 3. हा 1 आहे आणि हा 3 आहे. तर हे 3 पॉइंट जोडणारी आपल्याला एक लाईन प्लॉट करायची आहे इथे. करेक्ट. हे स्केलनुसार नाहीये, त्यामुळे थोडंसं इकडे तिकडे होतं. ही पहिली लाईन आली आपली x प्लस वाय इज इक्वल टू 4. ठीक आहे. त्यानंतर दुसरी पण प्लॉट करूयात. मी येलो मध्ये दाखवते आता हे पॉइंट सगळे. 0 आणि -2. ओके, -2 आपला खालती येईल. 2 पॉइंट प्लॉट करूयात. 1 आणि 0. हा 1 आहे, 0 इथे येईल. आणि 2 आणि 2. 2 आणि 2 म्हणजे इथे कुठेतरी येईल. करेक्ट. तर ही पण लाईन जोडूयात आपण. तर हे 2 जे लाईन्स आहेत, ही लाईन कुठली आहे, ही आहे ती 2x मायनस वाय इज इक्वल टू 2. यू कॅन सी या 2 लाईन्स आहेत, ते एका पॉइंट मध्ये मिळत आहेत. आणि तो पॉइंट कुठला आहे, 2 2. तर हा 2 2 हे काय झालं, या 2 इक्वेशनचं सोल्युशन झालं. म्हणजे x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 2 जर याच्यात तुम्ही पुट केलीत तर हे तुम्हाला सोल्युशन मिळेल. म्हणजे LHS आणि RHS दोन्ही सेम येतील. बघा इथे, इफ आय एम पुटिंग x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 2, हे काय येते 4 4 मायनस 2 इज इक्वल टू 2, 2 इज इक्वल टू 2. इट मीन्स LHS इज इक्वल टू RHS हे याचं काय झालं, सोल्युशन झालं. तर अशा पद्धतीने आपल्याला ग्राफिकल मेथडनी लिनियर इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह करायचं.